नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बाजीराव जाधवर। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे बऱ्याच दिवसापासून ज्या विषयाची आपण वाट बघत होतात, सामान्य ज्ञान अर्थात जीके अर्थात जीएस। या विषयामध्ये साधारण 5 विषय असतात। त्यात इतिहास असतो, भूगोल असतो, राज्यशास्त्र, त्यानंतर चालू घडामोडी आणि विज्ञान या विषयांचा प्रामुख्याने समावेश होत असतो। आणि या विषयामधला आपल्याला वाटणारा म्हणजे थोडा कठीण वाटणारा आणि चॅलेंजिंग वाटणारा जो विषय आहे तो विषय म्हणजे इतिहास। तर आज आपण इतिहास या विषयाची माहिती या ठिकाणी बघणार आहोत। आणि इतिहास म्हणजे नेमकं काय तो आधी आपण समजून घेऊया। आणि स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या आता येणाऱ्या 75,000 मेगा भरती राज्य सरकारची चालू होणार आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे फॉर्म भरून परीक्षा देणार आहात। तर त्यात आपल्याला कमी वेळात चांगलं यश मिळवण्यासाठी इतिहासाचा चांगलं वाचन, चांगला अभ्यास आपला झाला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू। बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये आणि परीक्षा देत असताना आपल्याला इतिहास या विषयाचा अर्थ पण माहिती पाहिजे। इतिहासाला इंग्लिशमध्ये आपण हिस्ट्री असं म्हणतो। हिस्ट्री HISTORY त्यालाच आपण असं म्हणतो हिज स्टोरी। त्याचा अर्थ होतो असे का घडले। आता असे का घडले जेव्हा आपण त्या पद्धतीने सांगत असतो त्याला आपण इतिहास असे म्हणतो। इतिहास असे का घडले त्याची एक छोटी व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगतो। भूतकाळातील घडलेल्या घटनांचा आरसा म्हणजे इतिहास होय। आणि या इतिहासाचे प्रमुख जनक आहेत ज्यांचं नाव आहे हेरोडोटस। काय नाव आहे? हेरोडोटस। इतिहासाच्या जनकावर बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हेरोडोटस। आता इतिहास सुरुवात करत असताना बऱ्याच अशा गोष्टी प्रामुख्याने आपल्या संस्कृती आणि परंपरा याच्यावर येत असतात। आता आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये आर्य लोक आली, आर्य लोकांनी वेद सुरू केले व ते 4 वेद आपल्याला माहिती आहे। त्यानुसार 4 वर्ण त्या ठिकाणी आर्य लोकांनी पाडले गेले। त्याच्यातला पहिला वर्ण आहे ब्राह्मण। आता तुम्हाला माहिती आहे समाजातील वरिष्ठ आणि श्रेष्ठ वर्ण म्हणून ब्राह्मण या समाजाला भारतात ओळखलं जातं आणि याची वर्गवारी आर्य लोकांनीच आपल्या भारतामध्ये केली। आपल्यासमोर एक प्रश्न आहे नॉर्मल की ब्राह्मण वर्ण पडला पण ब्राह्मण वर्गाचं कार्य काय असं जेव्हा आर्य लोकांनी लिहिलं गेलं त्याच्यामध्ये सांगितलं गेलं विधी मंत्र, विद्यातंत्र, त्यानंतर उपासना, शिकवणी आणि धार्मिक विधी हे प्रमुख घटक या ब्राह्मण लोकांच्यासाठी त्यांनी लिहिले गेले। नंतर दुसरा घटक पण आपल्याला माहिती आहे क्षत्रिय। काय घटक आहे? क्षत्रिय। आता क्षत्रिय माहिती आहे क्षत्रिय कोणाला म्हणायचं असतं? राजा महाराजा जे प्रजेचं संरक्षण करण्यासाठी, समाजाचं आणि प्रजेचं संरक्षण करण्यासाठी हातात ढाल, तलवार आणि त्यांचं संरक्षण करणारे असतात, त्याला आपण क्षत्रिय समाज असं म्हणतो। म्हणजे लढाऊ वृत्ती, लढाऊ बाणा ठेवणारे क्षत्रिय समाज, ज्यांचं काम होतं संरक्षण करणे समाजाचं, प्रजेचं आणि स्वतःच्या राज्याचं। त्यानंतर वैश्य, हा वैश्य शब्द आहे बरं का मित्रांनो, वैश्य। आता वैश्य जो वर्ण होता तो असा होता उद्योग आणि व्यापार करणे। काय करणे? उद्योग, व्यापार। आता उद्योग आणि व्यापार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या भारतामध्ये जुनी एक पद्धत होती त्याला आपण म्हणायचो वस्तू विनिमय पद्धत, आदान प्रदान पद्धत असं पण त्याला म्हटलं जातं। म्हणजे माझ्याकडे जी वस्तू उपलब्ध आहे ती मी दुसऱ्याला देणार आणि दुसऱ्याकडची जी उपलब्ध वस्तू आहे ती मी घेणार आणि माझी गरज भागवणार, त्यालाच आदान प्रदान असं म्हणायचं असतं। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समाजाच्या गरजा भागवण्यासाठी उद्योग, लघुउद्योग, त्यानंतर व्यापार करून गरजा भागवण्याची जबाबदारी वैश्य या वर्णावर दिलेली होती। आणि चौथा वर्ण येतो शूद्र, अतिशूद्र असं इतिहासात बऱ्याच समाजसुधारकांनी पण म्हटलं गेलं। जे आर्य लोकांनी चौथा वर्ण पाडून दिला होता त्याचं नाव शूद्र। आता शूद्र म्हणजे काय तर कनिष्ठ कामं करणे। मग कनिष्ठ कामं म्हणजे कोणती करणे? वरील 3 वर्ण जी काही कामं करत नाही त्यांची राहिलेली कनिष्ठ शिल्लक कामं या शूद्र वर्णाने करायची असं आर्य लोकांनी ठरवलेलं होतं। मग तुम्हाला माहिती आहे भारत, आता आपल्या देशाचं नाव आहे इंडिया, इंडिया म्हणजे भारत, भारत म्हणजे पूर्वीचं नाव हिंदुस्थान। आता हिंदुस्थानचं पूर्वीचं नाव आहे जम्बोद्वीप। मित्रांनो
2019च्या सरळ सेवा भरतीला हा प्रश्न विचारलाय. हिंदुस्थानचं पूर्वीचं नाव काय? जम्बोद्वीप किंवा जम्बोद्वीप असं पण त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. आपल्या भारतामध्ये एक प्रमुख नदी आहे, त्या नदीचं नाव आहे सिंधू. मग सिंधू नदीवरून हिंदू असं नाव पडलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन करत असताना हिंदू या शब्दाचं संशोधन केलं आणि त्यांनी त्यांच्या एका लिखाणामध्ये पण लिहून टाकलं, हिंदू म्हणजे हिनवलेला दुबळा हिंदू. आता हे कोणाच्या माध्यमातून लिहिलं गेलं? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे हिंदू म्हणजे हिनवलेला दुबळा असं आर्य लोकांना वाटायचं, मग आर्य लोकांनी अशी उपमा दिली म्हणून हिंदू. आता सिंधू नदी आहे त्या शब्दावरून अपभ्रंश झाला म्हणजे चुकीचा अर्थ लावलात गेला, हिंदू नाव पडलं, आपल्या देशाचं नाव हिंदुस्थान झालं सिंधू नदीवरून. आता इथं काही संस्कृती पण आहेत बघा, त्यातली तुम्हाला सांगता येईल. हिंदू संस्कृती ही भारतातील सगळ्यात मोठी संस्कृती समजली जाते, ह्याच्यात परंपरा आहे. आता हिंदू संस्कृती, हिंदुस्थान देशातली संस्कृती, या संस्कृतीमध्ये तुम्हाला माहिती आहे सिंधू नदी आहे, सिंधू संस्कृती, त्यानंतर त्यालाच आपण म्हणतो हडप्पा संस्कृती, त्यानंतर आहे मोहोजोदडो संस्कृती आणि नंतर आहे लोथल संस्कृती. म्हणजे आपल्याला 3 संस्कृती इतिहासामध्ये विचारलेल्या आहेत. आता तुम्हाला असा एक प्रश्न मित्रांनो नॉर्मल पद्धतीने विचारला जाणार, तो म्हणजे कोणता? सिंधू संस्कृतीचे खोरे किंवा सिंधू संस्कृतीचे अवशेष सध्या कोणत्या भागात आहेत? तर त्याचं तुम्ही उत्तर लिहिणार पाकिस्तान. कारण पाकिस्तानमध्ये लाहोर आणि सुलतान नावाचे जिल्हे आहेत, त्या ठिकाणी सिंधू नदीच्या अस्तित्वात खोऱ्यात असणारी जी संस्कृती होती हडप्पा संस्कृती, त्यालाच म्हणतात सिंधू संस्कृती. दुसरी मोहोजोदडो संस्कृती आणि नंतर आहे गुजरातमध्ये सापडलेली राखलदास बॅनर्जी यांनी संशोधन केलेली लोथल संस्कृती. आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक नॉर्मल प्रश्न विचारतील, तांब्या पितळाची भांडे असतील, स्नानगृहे म्हणजे बाथरूम असेल, त्यानंतर भूमिगत गटारांची व्यवस्था असेल, नाल्यांची व्यवस्था असेल, देवघर असेल, अशी सगळी व्यवस्था हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला इतिहासातून पाहायला मिळते. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता तुम्ही जर त्या ठिकाणी अभ्यास करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला अभ्यास करत असताना या गोष्टी पण आपल्याला प्रामुख्याने सांगता येतील. त्या म्हणजे बघा, भारत, इंडिया, इंडिपेंडेंट कंट्री इंडिया. मग आता भारत, जम्बोद्वीप आणि हिंदुस्थान अशी नावं आपल्या इतिहासामध्ये दिलेली आहेत. मग आर्य लोक आली, आर्य लोकांनी काही वेद, काही संस्कृती, काही वर्ण आणि काही नियम बनवण्यात आले होते इतिहासामध्ये. मग तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाचं काम ठरवल्याप्रमाणे करायचं असं आर्य लोकांनी सांगितलं होतं. मग आर्य लोकांनी सांगितलं की ब्राह्मण पूजा करतील, विधी करतील, त्यानंतर त्या ठिकाणी समाजाला शिक्षण देतील म्हणजे गुरु बनतील, त्यानंतर क्षत्रिय राजा असतील, राजाचं स्वराज्याचं संरक्षण करतील आणि नंतर असतात वैश्य जे समाजाच्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारचे व्यवसाय करतील, त्यानंतर शूद्र कनिष्ठ कामं करतील. बऱ्याच जणांना शूद्रांची व्याख्या जर कळली नसेल तर तुम्हाला माहिती आहे की ज्यांना स्पर्शही केला जात नव्हता ते अस्पर्श होते, म्हणजे शूद्र त्यांना समजलं जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्यांच्या प्रत्येक ग्रंथावर कडाडून टीका केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पण सर्वसामान्यच माणसं आहोत, तुमच्या शरीरात जसं रक्त आहे, तुमच्या शरीरात जशी बुद्धी आहे तशीच रक्त आणि बुद्धी आमचे सारखे आहे, पण तुम्ही वर्ण पाडून दिल्यामुळे आम्हाला समाजात कमी दर्जाचं स्थान प्राप्त झालं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र याच्यावर एक ग्रंथ पण लिहिलेला आहे बघा, तो इतिहासात तुम्हाला पुढे विचारलाय. त्या ग्रंथाचं नाव आहे हू वेअर शूद्राज आणि त्याचा मराठीत अर्थ आहे पूर्वी शूद्र कोण होते, पूर्वी शूद्र कोण होते या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आता इतिहास आपण बघत आहोत. अस्पृश्य या शब्दावर भारतातील बऱ्याच समाजसुधारकांनी भाष्य केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. आपलं महाराष्ट्रातील सर्वात पुरोगामी विचाराचे मोठे समाजसुधारक होऊन गेले, त्यांचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. यांनी शूद्रावर फार मोठं लिखाण केलंय मित्रांनो. शूद्रावर ते म्हणजे असं लिखाण केलेलं आहे की अस्पृश्यांची कैफियत नावाचा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि 2 ओळी लिहिलेल्या आहेत आहे असे मी आपल्या पुढे सांगतो. समाजात माझ्यावरच्या
वर्गात कोणतरी आहे, म्हणजे माझ्या जातीच्या वरती कुठली तरी दुसरी जात आहे याचं मला दुःख असतं, पण माझ्या जातीच्या खाली कोणती तरी एक जात आहे याचा मला अभिमान असतो. त्यामुळे जी जात नाही, मानसिकता जी जात नाही ती जात, अशा पद्धतीने कडाडून टीका केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी. इथपर्यंत आपल्याला समजलंच असेल. मित्रांनो, इतिहास अवघड नाही, फक्त तुमचं वाचन व्यवस्थित पाहिजे. ज्याचं वाचन चांगलं आहे त्याचा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र खूप चांगलं आहे. आता आपण इथपर्यंत इतिहासाचे जनक हेरोडोट्स असं पण सांगितलं, त्यानंतर काही 4 वर्णांची पण माहिती घेतली, भारताचं नाव सिंधू नदीवरून पडलं हिंदुस्थान असं पण सांगितलं. आता हे जे 4 वर्ण आहेत ते आर्य लोकांनी भारतात आणले होते. आर्य मग तुम्हाला माहिती आहे आर्य लोकांनी वेद पण आणले होते. मग आपल्याला माहिती आहे ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद, हे सगळे वेद जे आहेत, वेद हे सगळे वेद निर्माण केले होते आर्य लोकांनी. म्हणजे वेद निर्माण कोणी केले, तर उत्तर तुम्ही लिहायला पाहिजे, आर्य लोकांनी वेद निर्माण केले. मग बऱ्याच अशा गोष्टी या वेदावर पण प्रश्न तुम्हाला मोठ्या प्रमाणात विचारलेले आहेत. मग वेदांची निर्मिती आर्य लोकांनी केली असंही आपल्याला सांगता आलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण बघूया. आता भारताचा इतिहास जो मूळ आहे, जो रंजक आहे, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार, तो कंटेंट आपण आता व्यवस्थित सादर करूया. आधुनिक भारताचा इतिहास. आता आधुनिक भारत म्हणजे कुठून कुठपर्यंत चालू होतो त्याचं साल मी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट पद्धतीने सांगतो. आता आधुनिक भारत म्हणजे आपल्याला सांगता येईल औरंगजेबाचा मृत्यू ते, बरोबर, औरंगजेबाचा मृत्यू ते भारत स्वतंत्र झाला, आधुनिक भारत. तेवढं जरी लक्षात नाही राहिलं तर एवढं तरी लक्षात ठेवा, मूळ प्रश्न आपल्याला 1905 ते 1947 इथपर्यंत आपल्याला करायचे आहेत. कारण बंगालची फाळणीपासून ते भारत स्वतंत्र झाला, भारताची राज्यघटना कधी सुरू झाली, किती वर्ष कामकाज चाललं, हे सगळं तुम्हाला राऊंडेबल विचारणार मित्रांनो. त्याच्यावर प्रश्न पण आलेले आहेत. तर आता आपण परकीय सत्ता ज्या आहेत ना त्या छान पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, आपल्या भारतामध्ये 4 परकीय सत्तांनी आक्रमण केलं आणि राज्य केलं. अरे, आपल्या भारतात साधारण 300-350 वर्ष राज्य या सर्वांनी मिळून केलं आणि भारत नंतर स्वतंत्र झालेला आहे. त्यातले भारतात सर्वप्रथम आलेले कोण असतील हे आपल्याला अगदी उत्तर सांगता येईल. आपल्या भारताचा शोध वास्को द गामा या खलाशाने लावलेला आहे. इथे आहे बघा, वास्को द गामा. आता 1498 वास्को द गामा भारतात आला आणि त्यांनी भारताचा शोध लावला. मग आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी चांगल्या पद्धतीने सांगता येतील. मग त्याच्यातली एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल, ती म्हणजे इथं आपण बघू या ठिकाणी. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, पोर्तुगीज. भारतात ज्या सत्ता आलेल्या आहेत मित्रांनो, त्या सत्तांचं विकेंद्रीकरण करत असताना 4 सत्तांनी भारतामध्ये राज्य केलं. त्यातली पहिली आहे पोर्तुगीज. आता पोर्तुगीज हे भारतात आले. मग एक प्रश्न तयार झाला इतिहासामध्ये, पहिल्यांदा येणारे आणि शेवटून जाणारे. मग इथे एक तुम्हाला नॉर्मल प्रश्न त्या पद्धतीने विचारला जाईल. बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे भारतात सर्वप्रथम येणारे आणि शेवटून जाणारे हे पोर्तुगीज होते, पोर्तुगीज. आणि त्यानंतर आले होते डच. आता डच येऊन गेले. त्यानंतर भारतात आले होते फ्रेंच. आता फ्रेंच गव्हर्नर एक आपल्याला सांगता येईल, फ्रान्सिस डुप्ले, की जो भारतात येऊन गेला. त्यानंतर होते ब्रिटिश. आता आपण असं म्हणतो भारतात इंग्रजांनी म्हणजे ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं, आपण फक्त स्वाभाविक पद्धतीने म्हणतो, पण टोटल त्यांनी 187 वर्ष राज्य भारतावर केलेलं आहे मित्रांनो. 1947 सत्ता सोडलेली आहे त्यांनी, लक्षात ठेवा. मग वास्को द गामा हा व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि यांनी भारताचा शोध लावला. भारताच्या सर्वप्रथम तो कालिकत या बंदरावर आला. कुठल्या बंदरावर आला? कालिकत या बंदरावर आला. आणि कालिकत बंदरावर येत असताना त्यांनी त्या ठिकाणी तो त्या बंदरावर उतरला. आता भारतातला एक प्रमुख राजा होता, त्याचं नाव होतं झामोरियन. त्या राजाचं नाव होतं झामोरियन. या झामोरियन राजाने त्याचं स्वागत केलं
जल्लोषात स्वागत केलं आणि त्याला वेलकम टू इंडिया असं पण त्याने म्हटलं. नंतर ब्रिटिश गव्हर्नर म्हणजे जो अधिकारी होता, जो नंतरच्या काळात गव्हर्नर झाला, तो रॉबर्ट क्लाईव्हची स्वारी भारतामध्ये झाली. आता रॉबर्ट क्लाईव्हची स्वारी भारतामध्ये का झाली, तर त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, जिची स्थापना ब्रिटिश सत्तेने इसवी सन 1600 मध्ये भारतात सुरू केली. आता ही ईस्ट इंडिया कंपनी काय आहे की जिने पूर्वेकडील देशाची व्यापाराची सनद घेण्यासाठी भारतातील कच्चा माल हा विकत घ्यायचा आणि इतर देशाला पुरवायचा. मग त्याच्यात चहा असेल, कॉफी असेल, ऊस असेल, ताग असेल, असं बरंच उत्पादन, ते कापूस असेल, त्या पद्धतीने ते घ्यायचे. मग आता पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची सनद राणी एलिझाबेथने या ईस्ट इंडिया कंपनीला फरमानाने दिली होती. मग त्यात चहा असेल, ऊस असेल, कापूस असेल, तंबाखू असेल, असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला एकदम सांगता येतील. आता बघा, पूर्वेकडील व्यापारी सनद टिकवून ठेवण्यासाठी ही कंपनी इसवी सन 1600 मध्ये भारतात आली. आता भारतात आली त्यावेळेस तुम्हाला माहित आहे, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये त्यांचं बस्तान बसायला सुरुवात झाली. आता पश्चिम बंगाल राज्यामध्ये बंगाल नावाचं राज्य आहे, कोलकाता नावाचं शहर आहे, आणि या कोलकाता नावाच्या शहरात आणि बंगाल नावाच्या शहरात या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून आलं. मग तिथे हे करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात एक गोष्ट दिसून आली, ती म्हणजे आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगता येईल, ती म्हणजे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगता येईल. आता प्लासीची लढाईचं कारणीभूत कारण एक या ठिकाणी मी आपल्याला सांगू शकतो, ते म्हणजे बंगालचा नवाब, त्याचं नाव पण आपल्याला अगदी सांगता येईल, बंगालचा नवाब नवाब सिराज उद्दौला. काय नाव होतं? नवाब सिराज उद्दौला. या नवाब सिराज उद्दौलाने त्या ठिकाणी बंगालचा नवाब म्हणून काम करायला सुरुवात केली होती. आणि त्या ठिकाणी नुकतंच 1600 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आल्यामुळे भारतात ब्रिटिशांचा एक अधिकारी पाठवण्यात आला होता. त्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाईव्ह. त्याचं नाव काय होतं? रॉबर्ट क्लाईव्ह. आणि या रॉबर्ट क्लाईव्हने एक गोष्ट निश्चित पद्धतीने केली, या बंगालच्या नवाबाची कोणतीही परवानगी न घेता त्या ठिकाणी जे बंदर असतं, म्हणजे जहाजांचा व्यापार किनाऱ्यावर केला जातो, त्याला पोर्ट असं म्हणतो, मराठीत आपण त्याला बंदर म्हणतो, या बंदरावर काय केलं त्यानं? वखार आणि तटबंदी बांधायला सुरुवात केली. आता वखार आणि तटबंदी बांधायला सुरुवात केली, पण ती बांधण्याच्या अगोदर ब्रिटिशांनी तिथली कासिम बाजार ही वखार लुटली. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची घटना आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. मित्रांनो, प्लासीची लढाई इतिहासात खूप मोठ्या प्रमाणात गाजलेली आहे. त्याच्याबद्दल 5 प्रश्न आतापर्यंत परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न, प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली? हा प्रश्न खूप वेळा विचारलाय, तर इथंच उत्तर आपल्याला दडलेलं आहे. नवाब सिराज उद्दौला, बंगालचा नवाब आणि ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यात कोणती लढाई झाली? प्लासीची लढाई झाली. आणि ही कधी झाली? 20 जून किती? 20 जून 1757. आता ही मूळ डेट होती, पण 3 दिवसाच्या नंतर जेव्हा कासिम बाजार लुटली गेली, त्याची मूळ तारीख लक्षात ठेवा, 23 जून 1757 ही प्लासीची लढाई. आता ब्रिटिशांनी बंगालचा जो नवाब होता, नवाब उद्दौला, सिराज उद्दौला, याची वखार लुटली आणि त्याची कोणतीही परवानगी न घेता तटबंदी आणि वखार बांधायला सुरुवात केली. नवाबाच्या सैनिकांनी नवाबाला सांगितलं की असा असा अधिकारी हा आलाय आणि कोणतीही परवानगी न घेता यांनी त्या ठिकाणी काय केले? वखार बांधली. नवाबाला खूप राग आला, नवाबाचा तिळपापड झाला आणि नवाबांनी ब्रिटिशांच्या सैनिकांना न सांगता 146 कैदी बंद केले आणि त्यांना बंदी केलं. आणि बंगालच्या त्या ठिकाणी एक कोलकात्यामध्ये अंधारी कोठडी होती, म्हणजे गुफा होती, त्या ठिकाणी त्यांना बंद केलं. आता बंद केलेले सैनिक होते 146. मित्रांनो, 146 सैनिक बंद केले. आपल्याला पण माहित आहे, शुद्ध हवा आणि स्वच्छ ऑक्सिजन जर आपल्याला 72 तास मिळाला नाही तर माणसाचा गुदमरून मृत्यू होतो. आणि त्यातले 123 कैद्यांचा गुदमरून त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि त्या ठिकाणी नवाबाने ही घटना घडवून आणली. त्यामुळे रॉबर्ट क्लाईव्ह जो ब्रिटिशांचा अधिकारी होता, त्याचं पित्त खवळलं आणि त्याने रणशंख फुंकलं आणि युद्ध करायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी 23 जून 1757 प्लासीची लढाई घडून आली. आणि या प्लासीच्या लढाईमध्ये नवाब सिराज उद्दौला याचा मोठा पराभव झाला आणि ब्रिटिश अधिकारी जिंकले, ब्रिटिशांचं सैनिक जिंकलं. का? तर 2 गोष्टी याच्यामध्ये होत्या मित्रांनो, लक्षात घ्या. त्यांच्याकडे असणारं वेल प्रशिक्षण
म्हणजे त्यांना बंदूक चालवण्यापासून, तोफा गोळा चालवण्यापासून सगळं प्रशिक्षण होतं. आणि तुम्हाला असा एक प्रश्न विचारला जाईल, 1857च्या उठावा आधीपासूनच ब्रिटिशांचे जेवढे सैनिक होते, म्हणजे ब्रिटिश सैनिक किंवा हिंदी सैनिक, यांना ढाका, मुर्शिदाबाद या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं होतं बंदूक चालवण्याचं. त्या ठिकाणी पंजाबचं एक पण ठिकाण आहे बघा, सियालकोट आणि पठाणकोट या ठिकाणी सुद्धा बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण त्या काळात त्यांना देण्यात आलं होतं. मग बघा आता इथे बंगालचा नवाब याचा पराभव झाला, ब्रिटिश सैनिकांनी ही लढाई जिंकली, त्यालाच आपण म्हणतो प्लासी. आणि प्लासी लक्षात घ्या, प्लासीचं आजचं नाव आहे पलाशी, आणि हा पलाशी नावाचा जिल्हा सध्या भारतात पश्चिम बंगाल या राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. मग पश्चिम बंगालची माहिती आपल्याला काढता आली पाहिजे. आता बघा, युद्धाचं रणसिंग फुंकलं, त्यानंतर त्याचा पराभव झाला, मग नवाबाला पण त्याची ताकद कळून आली. मग नवाबाने काय केलं, त्याचा जवळचा एक मित्र होता, व्यापारी मित्र, त्याचं नाव होतं सेठ अमीनचंद. काय नाव होतं? सेठ अमीनचंद. इथं आहे बघा, सेठ अमीनचंद. मग या सेठ अमीनचंदने काय केलं, ब्रिटिशांसोबत करार घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्या ठिकाणी करार घडवून आणला. मग तुम्हाला एक प्रश्न विचारतील, ह्याच्या आधी पण विचारलाय, नवाब मलिक आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये कोणता तह झाला किंवा कोणता करार झाला? तर आपल्याला उत्तर सांगता आलं पाहिजे, अलीनगरचा तह. आता अलीनगरचा तह जो आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती, नवाबाने वखारीभोवती ब्रिटिशांना तटबंदी घालण्यास परवानगी दिली होती, त्यामुळे हा तह घडवून आणला होता सेठ अमीनचंद या व्यापाऱ्याने. आता सगळं आपल्याला सांगता येईल, ब्रिटिशांनी जल्लोष केला कारण प्लासीची लढाई जिंकली. मग तिथे एक प्रश्न तयार झालाय बघा, प्लासीच्या लढाईने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला, ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. मग तुम्हाला विचारतील, ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला? उत्तर काय पाहिजे आपलं? प्लासीची लढाई. त्यानंतर बंगालचा जो नवाब आहे, बरोबर, बंगालचा नवाब त्याचं नाव होतं सिराज उद्दौला. आता या बंगालच्या नवाबपदी नंतर मीर जाफर याला बसवण्यात आले. कोणाला बसवण्यात आले? मीर जाफर याला बसवण्यात आले. तो होता आधी बंगालचा सरसेनापती, म्हणजे नवाब मलिक जो होते सिराज उद्दौला यांचा सेनापती, नंतरच्या काळात बंगालचा नवाबपदी बसला. ब्रिटिश सरकार प्लासीच्या लढाई जिंकल्यामुळे या रॉबर्ट क्लाइव्हवर जाम खुश झाले आणि त्यांनी सांगितलं की तू आता इथून पुढं ब्रिटिशांचं नेतृत्व कर. मग त्यामुळं इकडे पण हा खुश झाला रॉबर्ट क्लाइव्ह आणि त्याने पुढच्या लढाईचं पण नेतृत्व केलं. मग तुम्हाला माहिती आहे, नवाबाच्या फौजेचं नेतृत्व मीर जाफर आणि वल्लभराय या दोघांनी केलं होतं, तरी पण इंग्रजांच्या कौशल्यापुढे यांचा टिकाव लागला नाही, निभाव लागला नाही, यांना ही अक्षरशः लढाई हरावी लागली. मग पुढचे 3 प्रश्न तुम्हाला विचारतील, प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली? तर बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न, ब्रिटिशांनी सर्वप्रथम बंगालच्या नवाबाची कोणती वखार लुटली? कासिम बाजार वखार लुटली. मग युद्ध घडवून आणण्यासाठी किंवा प्लासीची लढाई घडवून आणण्यासाठी कोणती घटना कारणीभूत ठरली? तर कोलकात्याची अंधारी कोठडी, ती लक्षात ठेवा. आणि प्लासीच्या लढाईची डेट 23 जून 1757 ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग चौथी एक गोष्ट, प्लासीची लढाई मध्ये नवाबाचा पराभव झाला आणि इंग्रजी सत्तेचा पाया घट्ट रोवला गेला, हे पण लक्षात ठेवा. नंतरची एक पुढची लढाई आपल्याला सांगता येईल बघा, वांदी वॉशची लढाई. आता वांदी वॉशची लढाई 1760 झालेली आहे. आता 2 ज्या काही फौजा होत्या त्यांच्यामध्ये ही लढाई झालेली आहे. फ्रेंच गव्हर्नर त्याचं नाव होतं काउंट लाली. काय नाव होतं? काउंट लाली. आणि ब्रिटिश गव्हर्नर त्या काळातला होता जो आलेला आयरकूट यांच्यामध्ये. म्हणजे एक बघा, फ्रेंच सत्ता आणि ब्रिटिश सत्ता यांच्यात झालेली पहिली लढाई कोणती आहे? तर वांदी वॉशची लढाई आहे 1760, असं लक्षात ठेवाल. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये फ्रेंच सत्तेचा पराभव झाला आणि ब्रिटिशचं मार्गदर्शन करणारा जो व्यक्ती होता रॉबर्ट क्लाइव्ह, पण नेतृत्व केलं होतं आयरकूटनी, ती लढाई अगदी जिंकली गेली आणि पुन्हा ब्रिटिश सत्तेचा आत्मविश्वास वाढला या लढाईमुळे. आता पुढे होत असताना नवाब असतील, बाकीच्या सत्ता असतील, त्या इंग्रजांच्या आधिपत्याखाली थोडंसं त्यांना वेगळं वाटू लागलं, अस्वस्थ वाटू लागलं. मग त्यांनी पुढचा प्लॅन केला आणि बिहार राज्यात एक बक्सार नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी 1764 बक्सारची लढाई त्या ठिकाणी करण्यात आली. कोणती लढाई मित्रांनो? बक्सारची लढाई. आता बक्सारची लढाईवर प्रश्न विचारलाय, मग 3 लढाई तर तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. 1757 प्लासीची लढाई, 1760 वांदी वॉशची लढाई आणि नंतर 1764 बक्सारची लढाई. आता बक्सार बिहारमध्ये आता इतिहासातून एक प्रश्न विचारलाय मित्रांनो, बक्सार हा लोकसभेचा मतदारसंघ आहे आज पण भारतात आणि त्याच्याजवळ एक ठिकाण आहे बिहारमध्ये,
तिथं नाव लिहून देतो मी, मधुबनी. काय नाव आहे? मधुबनी. मग तुम्हाला प्रश्न विचारलाय, बिहार राज्यात मधुबनी कशासाठी प्रसिद्ध आहे इंग्रजांच्या काळापासून आतापर्यंत? त्याचं उत्तर तुम्ही लिहाल, मधुबनी शाल प्रसिद्ध आहे. शाल, अंगावर पांघरण्याची शाल, असं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहाल. मधुबनी शाल प्रसिद्ध आहे. सिल्क साडी प्रसिद्ध आहे मधुबनी, हे पण असं लक्षात ठेवाल. पुढे बघा, बक्सारची लढाई 1764 त्या ठिकाणी झाली गेली. आता बघा, मीर जाफरला, जो मीर जाफर होता ना, आधी बंगालचा नवाब गादीवरून हटवला, इंग्रजांनी मीर जाफरला बसवलं. मग आता मीर जाफरला काढून मीर जाफरचा जो जावाई होता त्याचं नाव होतं मीर कासिम. काय नाव होतं? मीर जाफरचा जावाई मीर कासिम. तुम्हाला असाही प्रश्न विचारतील बरं का, बक्सरच्या लढाईमध्ये प्रमुख नेतृत्व कोणाकडे होतं? तर तुमचं उत्तर पाहिजे मीर कासिम. मग हा मीर कासिम कोण होता? तर मीर जाफरचा जावाई होता. तर त्याला काही काळ ब्रिटिशांनी आत्मविश्वासाने पदावर बसवलं. त्याच्या मागच्याही काहीतरी घटना असतील, त्यांच्या डोक्यात प्लॅन असेल, पण त्याला बसवलं, त्याला खुश केलं. मीर कासिम आणि ब्रिटिश सरकार यांच्यात बिलकुल पटेनासं झालं नंतरच्या काळात, कारण त्यांनी अशा काही नियमाटी लावल्या की त्या मीर कासिमला पटतच नव्हत्या. मग त्या दोघात संघर्ष उद्भवला आणि संघर्ष उद्भवत असताना मीर कासिमला जबाबदारीची जाणीव झाली की आता आपण यांच्यासोबत युद्ध केलं पाहिजे. म्हणून 3 सत्ता आणि 3 राजे या इंग्रजांच्या विरोधात बक्सरच्या लढाईत लढल्या. त्यातली पहिलं मीर कासिम हा मीर कासिम 1 नंबर, दिल्लीचा शाह आलम हा 2 नंबर आणि त्यानंतर अवधचा नवाब शुजा उद्दौला, या तिघांच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरोधात रणशिंग फुंकलं आणि त्या ठिकाणी ती लढाई घडवून आणली. ती होती बक्सरची लढाई. आता ह्या बक्सरच्या लढाईमध्ये वेल प्रशिक्षित, एक्सलंट, अभ्यासू आणि त्याला आपण म्हणतो इंग्रजांचा चांगला प्रशिक्षक असणारा ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी उतरवला होता त्यांनी मैदानात. त्याचं नाव होतं वुड्रो विल्सन. काय नाव होतं? वुड्रो विल्सन. मेजर वुड्रो विल्सन यांनी नेतृत्व केलं होतं ब्रिटिशांचं या बक्सरच्या लढाईमध्ये. आणि त्या बक्सरची लढाईच्या मेजर वुड्रो विल्सनच्या विरोधात 3 सत्ता भारतातल्या लढत होत्या. त्याच्यातलं पहिलं नाव आहे मीर कासिम, शाह आलम आणि अवध म्हणजे अयोध्याचा नवाब शुजा उद्दौला. या तिघांनी मिळून इंग्रजावर हल्लाबोल केला. पण मेजर वुड्रो विल्सन हा वेल प्रशिक्षित आणि मुसद्दी होता. त्यांनी तिथे या तिघांचाही पराभव करून टाकला. या 3 सत्ता पराजित होऊन अलाहाबादचा तह करण्यात आला. तुम्हाला एक प्रश्न विचारला मित्रांनो, 1764 बक्सरची लढाई झाली, त्यानंतर 1 वर्षानंतर म्हणजे 1765 अलाहाबादचा तह झाला आणि अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यातील सुभा म्हणजे प्रांत, सुभा म्हणजे प्रांत, प्रांत म्हणजे प्रदेश, असं लक्षात ठेवाल. तर बंगालच्या सुब्यातील महसूल गोळा करण्याचे प्रमुख अधिकार या ठिकाणी इंग्रजांना पहिल्यांदा मिळाले. आता महसूल तुम्हाला कळेल ना, महसूल म्हणजे काय? कर, कर पैशाच्या स्वरूपात किंवा अन्नधान्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महसूल मिळायला लागला आणि इंग्रजांचा तर पूर्ण विश्वास त्या ठिकाणी वाढत गेला. आणि इंग्रजांच्या विश्वासाने वाढत गेल्यामुळे परत असं म्हणतात की प्लासीच्या लढाईने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया मोठ्या प्रमाणात घातला पाया, पण बक्सरच्या लढाईने तो पाया मजबूत केला. मग दुसरा प्रश्न तुम्हाला इतिहासात विचारतील, ब्रिटिश सत्तेचा मजबूत पाया कोणत्या लढाईने झाला? तर अगदी उत्तर सांगाल, बक्सरच्या लढाईने झाला. मग ही बक्सरची लढाई 1764 झाली. मग बक्सर नावाचं जे ठिकाण आहे, हे जे ठिकाण आहे ते कुठल्या राज्यात आहे मित्रांनो? बिहार. असं लिहाल उत्तर, बिहार राज्यात आहे, बिहार. मग बिहारमध्येच आहे बक्सर, हे पण लक्षात ठेवाल. त्यामुळं वुड्रो विल्सन या मेजरच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी लढाई जिंकली गेली आणि त्या ठिकाणी अलाहाबादचा तह करण्यात आला 1765 आणि दिवाणी आणि महसूल गोळा करण्याचे अधिकार या ब्रिटिशांनी कब्जा केले, प्राप्त केले आणि भारताला हळूहळू गुलाम बनवण्याचं त्यांचं तत्व यशस्वी होऊ लागलं. आणि ते करत असताना आपल्याला कदाचित माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा वॉरियर योद्धा म्हणजे मराठा इंग्रज युद्ध हे नंतरच्या काळामध्ये सुरुवातीला झालं. मग आपल्याला एक प्रश्न विचारलाय की पहिले मराठा इंग्रज युद्ध केव्हा झाले? तर त्याचं उत्तर आपल्याला अगदी सांगता आलं पाहिजे, 1775 ते 1782. आता 1775 ते 1782 मध्ये मराठा इंग्रज युद्ध झालं की ज्याच्यामध्ये इंग्रज मराठा वाटाघाटीचा तह करण्यात आला होता आणि इंग्रजांनी मराठ्यांचा पहिल्याच युद्धात पराभव केला होता मित्रांनो. म्हणजे आपले मराठे पहिली लढाई हरले होते आणि हरल्यानंतर आता काय करार करायचा आहे किंवा काय वाटाघाटी करायची, तर तो ठरला सालबाईचा तह. मग त्यावेळेस होता भारतात गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्स. कोण होता मित्रांनो? वॉरन हेस्टिंग. मग हा 1772 भारतात आला वॉरन हेस्टिंग्स, 1772 आणि वॉरन हेस्टिंगने दुहेरी
जी काही राज्यव्यवस्था होती ही पण प्रथा रद्द करण्यात आली होती वॉरेन हेस्टिंग्जने, आणि त्या ठिकाणी त्यांनी 2 ते 3 प्रकारच्या गोष्टी आपल्या या भारतामध्ये करण्यात आल्या होत्या. त्यातली मराठा इंग्रज लढाई जी सालबाईच्या तहाने संपवण्यात आली होती, आणि त्या ठिकाणी मराठा इंग्रज लढाई त्या ठिकाणी व्यवस्थित अशी संपली गेली. इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. धन्यवाद. आपण पुढचा भाग पुढच्या घटकात पाहणार आहोत.